प्राचीन काळापासूनच कडुलिंबाचे हे झाड आपल्याला पाहायला मिळते. आयुर्वेदामध्ये सर्व रोग निवारण म्हणून कडुलिंबाच्या झाडाला ओळखले जाते. हे झाड भारतामध्ये सर्वत्र आढळून येते. त्यासोबतच पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशामध्ये देखील कडुलिंबाचे झाड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कडुलिंबाची चव ही अतिशय कडवट असली तरी कडुलिंब हा मानवी शरीरासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो. कडुलिंब ही एक रक्तशोधक वनस्पती मानली जाते. कडुलिंबाचे झाड हे भारतामध्ये सर्वत्र पाहायला मिळते. एक मोठे छायादार असलेले हे वृक्ष आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे. कडुलिंबाचे झाड आकाराने मोठे असते. साधारणतः 30 ते 60 फूट उंच वाढणारा हा सदाहरित वृक्षांच्या प्रकारामध्ये मोडतो. हा वृक्ष छायादार असतो. या वृक्षाचे खोड हे सरळ वाढते. या झाडाच्या खोडावर येणारी साल ही काळ्या रंगाची असून ती खडबडीत असते. कडुलिंबाच्या झाडाला साधारणतः 9 ते 15 इंच अंतरावर लांब देठ असते व त्याला समान अंतरावर हिरव्या रंगाची मध्यम आकाराची 2 ते 3 सेंटीमीटर लांबीची टोकदार व करवतीसारखे पाने असतात. कडुलिंबाच्या झाडाला पांढरी लहान आकाराची व सुगंधित फुले येतात. तसेच कडुलिंबाच्या झाडाला फळे देखील येतात. या फळांचा रंग सुरुवातीला हिरवा असतो व पिकल्यानंतर ही फळे पिवळ्या रंगाची होतात. या फळांमध्ये एक मोठी बी असते. त्या बीला लिंबोणी किंवा निंबोळी असे म्हणतात. कडुलिंबाचे झाड हे बहुउपयोगी प्रकाराचे झाड आहे. हे झाड आपल्याला विविध प्रकारे फायद्याचे ठरते. कडुलिंबाच्या पानाचे अनेक फायदे आहेत. कडुलिंबाचे पान हे मनुष्याला वेगवेगळ्या आजारावर मुक्ती देण्यासाठी फायद्याचे ठरते. कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्या पानाने गुळण्या केल्यास हिरड्यातून रक्त येणे, पायपिरा या समस्यांपासून आराम मिळतो. यामुळे हिरड्या आणि दात मजबूत होण्यास मदत होते. कडुलिंबाची पानाची बारीक चूर्ण करून ही चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सर्व डाग नाहीसे होतात. डोळ्यांवर सूज आली असली तरी कडुलिंबाच्या पानांचा वापर केल्यास ही सूज कमी होण्यासाठी मदत होते. तसेच कडुलिंबाची पाने खाल्ल्यास उदासीनपणा, नैराश्य देखील कमी होते. कडुलिंबाची पाने नियमित सेवन केल्यास पोटाचे विकार देखील कमी होतात. कडुलिंबाच्या पाल्याचा रस करून त्यामध्ये गुळ टाकून पिला तर पोटातील कृमी कमी होतात. अंगाला खाज येत असेल तर कडुलिंबाचा रस संपूर्ण अंगाला लावल्यास खाज कमी होते. डोळ्यांची शक्ती वाढविण्यासाठी कडुलिंबाच्या रसाचे 1 ते 2 थेंब डोळ्यांमध्ये टाकल्यास डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत होते. कानामध्ये कोणताही किडा गेला असेल तर कडुलिंबाचा रस कोमट गरम करून त्यामध्ये मीठ घालून हा रस कानात सोडल्यास किडा कानातच मरतो किंवा बाहेर येतो. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाची पाने ही अतिशय उपयुक्त असल्याचे मानले जाते. कडुलिंब रक्तशोधक औषध आहे. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे फायद्याचे ठरते. कडुलिंबाचे पाने मलेरिया आणि कावीळ या आजारांवर रामबाण उपाय आहेत. कडुलिंबाच्या पाण्याने मसाज केल्यास कांजण्यासारखे रोगांचे डाग नष्ट होतात. कडुलिंबाचे पाणी पिल्याने गर्भावस्थेत होणारा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. कडुलिंब हा बहुउपयोगी झाड आहे. अशा विविध प्रकारे उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये होतो. म्हणूनच कडुलिंबाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. जंतुनाशक हा कडुलिंब झाडाचा मुख्य आणि महत्वाचा गुणधर्म आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देखील कडुलिंबाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व दिले जाते. गुढीपाडवा या सणामध्ये कडुलिंबाच्या झाडाला अतिशय महत्वाचे स्थान दिले जाते. कडुलिंबाचे वृक्ष हे सर्व दृष्टीने महत्वपूर्ण उपयोगी ठरते. लिंबाच्या झाडाची पाने धान्यांमध्ये टाकल्यास धान्याला कीड लागत नाही. कडुलिंबाच्या झाडाचे लाकूड देखील टिकाऊ आणि दर्जेदार मानले जाते. त्यामुळे या झाडांच्या लाकडापासून फर्निचरच्या वस्तू, इमारती बनवण्यासाठी लागणारे लाकूड आणि पेट्या बनवण्यासाठी केला जातो. धन्यवाद. खैर बाबूळ, खदीर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फेबिस कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅकेशिया केटुचू आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतापासून भारतातील आसामपर्यंत आणि म्यानमारमधील वृक्ष मैदानात हा वृक्ष आढळून येतो. भारतातील पश्चिम घाट, आंध्र प्रदेश, पंजाब इत्यादी प्रदेश आणि हिमालयात सुमारे 1500 मीटर उंचीपर्यंत हा आढळतो. खैर हा मध्यम आकाराचा सदारपणी वृक्ष 9 ते 12 मीटर उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी
हिरव्या तर जुने झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. काटे लहान पण टोकाला वाकडे असतात. पाने संयुक्त व पिसांसारखी असून दलांच्या 10 ते 12 जोड्या असतात. लहान दले असंख्य व बिनदेठांची असतात. फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणिसावर येतात. शेंगा पातळ, पिंगट, सरळ 5 ते 8 सेंटीमीटर लांब व टोकास चोचीसारखे असतात. यात 3 ते 10 बिया असतात. खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, घाण्यांच्या लाटा, होड्या, खांब, तलवारीच्या मुठी इत्यादी कामांस ते उपयुक्त असते. जळणासाठी तसेच कोळशाकरिता ते वापरतात. घोड्याच्या लालसर मध्य काष्टापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास कात कॅटिच्यू म्हणतात. काताचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो. कात औषधी आहे. मुखवासासाठी कात पानांच्या विड्यात वापरतात. कातडे कमविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या मेंढ्यांना चारतात. कातामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन द्रव्ये असतात. खेर वृक्षाचे लाल खेर व सोनखेर असे 2 प्रकार आहेत. लाल खेर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अॅकेशिया चुंद्र आहे. महाराष्ट्रात विशेष करून हेच आढळत असल्यामुळे सामान्यपणे हेच खेर किंवा काताचे झाड असे मानतात. सोनखेर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अॅकेशिया पॉलिंकॅथो अॅकेशिया सुमा आहे. कातासाठी हेही झाड प्रसिद्ध असून ते उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्र येथे आढळते. याखेरीज पश्चिम बंगाल, बिहार व श्रीलंका येथेही आढळते. वाघाटी या वनस्पतीला गोविंद फळ, वाघोटी अशी ही स्थानिक नावे आहेत. इंग्रजीत वाघाटीला थॉर्नी कॅपरब्रश असे म्हणतात. वाघाटीच्या मोठ्या झाळकट काटेरी वेली असतात. कोरड्या व दमट हवामानात, जंगलात, डोंगर उतारावर, शेताच्या कुंपणावर वाघाटीच्या वेली सर्वत्र आढळतात. खोड गोलाकार असते. फांद्या अनेक पसरणाऱ्या पांढऱ्या दाट लोमाने युक्त असतात. पाने काटेरी, साधी, एकाडेक, लांबट गोल, 3.5 ते 6 सेंटीमीटर, 2 ते 3.7 सेंटीमीटर रुंद, टोकदार, वरून तकतकीत, खालील बाजू फिकट, लोमयुक्त. पानांवरील लोम दाट पिवळसर पांढरी. जोड उपपर्ण काटेरी. काटे टोकदार, वाकडे, चपटे, कठीण जोडीने असतात. काटे वाघाच्या नख्यांसारखे असल्यानेच या वनस्पतीला वाघाटी, व्याघ्रनखी अशी नावे पडली आहेत. पानाचे देठ 1 ते 1.2 सेंटीमीटर लांब लोमयुक्त असते. फुले पांढरी, शोभिवंत, द्विलिंगी, नियमित पानांच्या बगलेत एकांडी किंवा जोडीने येतात. फुले 3.7 ते 5 सेंटीमीटर व्यासाची. फुलाचा देठ 2.5 ते 5 सेंटीमीटर लांब लोमयुक्त असतो. पुष्पकोश 4 दलांचा, साधारण अनियमित, लोमयुक्त असतो. पाकळ्या 4 मोकळ्या, वरून केसाळ असतात. पुंकेसर असंख्य, मोकळे, पाकळ्यांपेक्षा लांब, हिरवट पांढरे, पण लवकरच जांभळे होणारे असते. बीजांडकोश 1 कप्पी. बीजांडकोशाचा देठ पुंकेसरापेक्षा किंचित लांब. फळे लांबट गोल, लिंबाच्या आकाराची, तांबूस गरयुक्त असतो. बिया अनेक पावट्या एवढ्या गरात लगडलेल्या असतात. वाघाटीला फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुले येतात. वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करतात. वाघाटीचे मूळ, फळ व फळाचा गर औषधात वापरतात. वाघाटी उष्ण उत्तेजक, श्लेमघ्न, मूत्रजनन, शोथघ्न आणि कफघ्न आहे. वाघाटी पित्तशामक व वातहारक आहे. सुतिकाज्वरात वाघाटीचा काढा देतात. उष्णतेमुळे अंगावर गळवे उठतात. त्यावर वाघाटीचे मूळ पाण्यात उगाळून लेप करतात. नाडीव्रण व भगंदरात वाघाटीच्या तेलात वात भिजवून घालतात. त्यामुळे व्रण रुजून येतो. वाघाटीचे मूळ पाण्यात उगाळून समभाग तिळाच्या तेलात उकडतात व त्यापासून वाघाटीचे तेल बनवितात. वाघाटी क्षयरोगावर अप्रतिम औषध आहे. मुलांच्या लाल स्रावावर वाघाटीचे मूळ उगाळून पाजतात. वाघाटीचे फळ कफ, वायू व त्रिदोष यांचा नाश करते. गजकर्ण, इसबगोल, सोरायसिसमुळे हातापायाला पडलेल्या भेगा यावर वाघाटीच्या पानांचा चुरून लेप 7 दिवस लावल्यास गुणकारी ठरतो. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करण्याची प्रथा आहे. धातू पुष्ट होण्यास ही भाजी उपयोगी पडते. थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्याने उत्पन्न होणाऱ्या लक्षणात वाघाटी भाजीच्या सेवनाने फायदा होतो. घाणेरी किंवा टणटणी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील काटेरी झुडूप असून तिचे शास्त्रीय नाव
लॅटाना कॅमेरा आहे. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील उष्ण प्रदेशातील असून भारतात प्रथम शोभेसाठी आणली गेली. आता महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत सर्वत्र अतिउष्ण कटिबंधात सामान्यपणे आढळते. ही एवढ्या झपाट्याने व वेडीवाकडी वाढते की तिचे निर्मूलन करणे कठीण जाते. फुले येण्यापूर्वी कापून टाकल्यास तिच्या वाढीला आळा बसतो. घाणेरीच्या मुळांवर चंदनाचे रोप उपजीवी म्हणून वाढते. म्हणून चंदनाची लागवड करताना काही ठिकाणी घाणेरीसारखी काटेरी झुडपे त्यासोबत लावतात. पानाफुलांसहित घाणेरीचे झुडूप 1 ते 2 मीटरपर्यंत उंच वाढते. फांद्या चौकोनी, खरबरीत व काटेरी असतात. पाने साधी, समोरासमोर, दंतूर दोन्ही बाजूंना रखरखीत असतात. फुलोरा स्तबकाप्रमाणे असतो. त्याला गुलच्छा म्हणतात. फुले लहान, पिवळी, नारिंगी व सच्छद असतात. सहपत्रे चटकन दिसून येतात. फळे मांसल, आठळीयुक्त, सुमारे 5 मिलीमीटरपर्यंत व्यासाची असून कोवळी असताना हिरवी तर पिकल्यावर निळी किंवा काळी पडतात. कृत्रिम संकराने घाणेरीच्या पांढऱ्या, पिवळ्या व जांभळ्या फुलांची पैदास झाली आहे. बागेला संरक्षण आणि शोभा आणण्यासाठी हिची कुंपण म्हणून लागवड केली जाते. काही अन्य जमातींतील लोक ताज्या मुळांचा काढा दंतरोगावर गुळण्या करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या आमाशांवर वापरतात. वाळलेल्या पानांचे चूर्ण जखमा, व्रण व सूज यांवर वापरतात. फळे भगंदर, पटकळ्या आणि संधिवातावर उपयुक्त ठरतात असा आयुर्वेदात उल्लेख आहे. घाणेरीच्या नियंत्रणासाठी त्या झुडपांवर पिठ्या ढिकून वाढवितात. त्यामुळे झुडूप मरते. अशा प्रकारे जैवनियंत्रणाची सुरुवात झाली. अंजन हा शिबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव हार्डीविकिया बायनॅटा आहे. या वृक्षांच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सिसॅपिलियनिडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान इत्यादी देशांत हा आढळतो. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील वनात हा वृक्ष आढळतो. अंजन हा पानझडी वृक्ष असून सुमारे 25 ते 35 मीटर उंचीपर्यंत वाढतो. त्याच्या खोडावर साधारणपणे 12 ते 15 मीटर उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात. पाने लांब देठाची एकाडेक असतात. ती संयुक्त प्रकारची असून 2 ते 6 सेंटीमीटर लांब आणि 2 ते 3 सेंटीमीटर रुंद असतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान हिरवट पिवळ्या रंगांच्या असंख्य फुलांचा फुलेरा येतो. या वृक्षाच्या शेंगा 6 ते 9 सेंटीमीटर लांब, चपट्या, पातळ, लवचिक असतात. शेंगा दोन्हीकडे टोकदार असून त्यामध्ये फक्त एकच बी असते. ती टोकाकडून बाहेर पडते. अंजन या वृक्षाचा पाला गुरे खातात. तसेच या पाल्याचे खतही होते. अंजनाचे लाकूड टिकाऊ, जड, टणक असल्यामुळे घर बांधणी, शेतीची अवजारे, पुलांचे बांधकाम आणि कातीव व कोरीव कामास वापरले जाते. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर, गुप्तरोगावर औषध म्हणून केला जातो. तसेच शोभिवंत वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड केली जाते. धन्यवाद.